जर प्रत्यक्षात इथं आता विठ्ठल उतरले साक्षात आणि तुम्हाला त्या विठ्ठलाकडे पांडुरंगाकडे एकच मागणं मागायचं आहे, तर ते मागणं तुम्ही काय मागाल? जर साक्षात इथं विठ्ठल उतरले तर माझं विठ्ठलाकडे एकच मागणं आहे की बाबा या लोकांना जरा सद्बुद्धी दे. कशाबद्दल? तर आता जर आपण कोल्हापुरात जर बघितलं तर बरेच असे प्रश्न आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पण सगळ्यात जास्त मोठा प्रश्न हा कचऱ्याचा आहे. का तर बरीच लोक म्हणतात की लोक म्हणजे ती गाडी येत नाही. का आता परवाचा एक विषय झाला माझ्या इथं की एक गाडी 10 मिनिटापूर्वी गेल्या लोकांना रस्त्यावर कचरा टाकला. त्याबद्दल मी त्या व्यक्तीला विचारलं होतं काय, पण ते म्हणा माहिती गाडी येते. पण असा विषय नसतोय. जी घाण तुम्ही घरात स्वतः ठेवत नाही ती बाहेर ठेवता. काय ती घाण तुम्ही घरात बाहेर ठेवता, पण ती लोक ती घाण स्वतः हाताने गाडीत भरतात. काय तर त्या लोकांना नावं ठेवण्यात काय अर्थ नाही. तर नायाला एक 4 दिवस ठेवा. तुमच्याकडे टोल फ्री नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करा. नाही आला तर मग तेव्हा तुम्ही तक्रार करा आरोग्य खात्याला. पण उगाच त्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी किंवा त्या नगरसेवकांनी हे तुम्ही नावं ठेवू नका. का तर त्यांची पण कोणती कामाची मर्यादा आहे. सगळीकडे लग्न ठेवा जमणार. आणि आता जे बऱ्यापैकी बघितलं की नगरसेवक हे नवीन चेहऱ्याचे म्हणजे नवीन पिढीला साथ दिल्या का त्यात जरा रुजायला जरा वेळ लागणार, जरा कामकाज समजायला वेळ लागणार. पण आपण पण जरा नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. काय आणि त्या लोकांनी तुम्ही तुमचा कचरा कितपत तुमच्या घरापर्यंत ठेवावा हे तुम्ही ठरवायचं. का नसला तर तुम्ही बाबा एखाद्या कॅरी म्हणून तो कचरा ठेवा. एक दिवस आड गाडी द्या, नाही आली दुसऱ्याची फोन करा त्या टोल फ्री नंबरला. का नाही आली त्याबद्दल तुम्ही विचार नाही करा. कारण नागरिक जर जागरूक नाही झाला पाहिजे तर सगळंच येणार. स्वतः नागरिकांना स्वतः जागरूक झालं पाहिजे आणि ते केलं पाहिजे सगळं. एवढंच माझं विठ्ठला समोर मागणं आहे. आता हा प्रश्न तुम्ही जो केला आणि त्या क्षेत्रात तुम्ही आता सुरुवातही केली काम करायला, पण नागरिकांच्या वतीनं पण अशी समस्या आहे की नागरिकांमध्ये जो कचरा साठवण्याची क्षमता आहे ते जास्तीत जास्त 15 ते 20 लिटरचा डबा सुक्यासाठी आणि ओल्यासाठी ठेवू शकतो. मग गाडी येते 100% येते, पण काही नागरिक असे म्हणतात की काही लोक पोटाच्या खळगी भरण्यासाठी रोजंदारीसाठी घराच्या बाहेर जात असतात. मग त्या गाडीचं टायमिंग आणि त्यांचं कचरा टायमिंग हे दोन्ही मॅच होत नाही. तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि तुम्ही कचऱ्याचा प्रश्न हातात घेतलाय म्हणून याच्यावर काय उपाय सुचवू शकता? आता समजा त्यांचं टायमिंग जर तुम्हाला जमत नाही, एखादा सुद्धा माणूस सकाळी 6 वाजता नोकरी जातो तर तुम्ही तुमचं डस्टबिन बाहेर ठेवा ना. तो माणूस जाताना काय भरणारच की कचरा. कारण विषय काय आहे, गाड्या आताच्या उंचीला जास्त आहेत, लेडीजना तर टाकताच येत नाही. त्यामुळे त्या कामगाराचं काम आहे ते उचलून टाकायचं. नाही आली ना गाडी, ठीक आहे बाबा तुम्ही कचरा पण तुमच्या टायमिंगने ठेवा, पण जाताना सकाळी फिरायला ते डस्टबिन बाहेर ठेवा. त्यांची ते घेतात. आता सकाळी तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं, आता या रोडला आमच्या नानापल्ली रोडला जर बघितलं सकाळी सर्व्हिसला जाणारे लोक कॅरी बघा हायच्या रस्त्याकडे टाकतात जातात. हे चुकीचं आहे. घंटा गाडीतला कचरा माझ्या तरी आता काय 99% लक्षात आलेलं नाही की गाडीवाला अपार्टमेंटला वगैरे करत असेल तर, पण गाडीवाला कचरा काय उचलून स्वतः घेऊन टाकतोय असं तुमच्या बघण्यात महिला म्हणून कधी आलंय का? तुमच्या भागात टाकतात, पण आमच्या भागात टाकतात. त्या भागात टाकत नाही आजपर्यंत. क्वचित अपार्टमेंट वगैरे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी टाकतात, तर ती स्वतः कचरा घेत नाही. बायका स्वतः नेऊन कचरा टाकतात. यावर माझा विषय आहे जगदाळे की ती लोक 2 दिवस 4 दिवस ज्या महिला लवकर कामाला जातात त्या भागात गाडी लवकर यायला पाहिजे. 12 आणि 1 वाजता गाडी येते. 12 आणि 1 वाजता गाडी महिला घरात नसतात. कचरा बाहेर ठेवला, कचरा कोण घरात ठेवत नाही, बाहेरच कचरा असतो. समजा गल्लीत आज जर कचरा असेल तर ती लोक येऊन येत नाहीत, रस्त्यावरून जातात फिरून, तर त्या कचऱ्या बार्डीला हात लावत नाही. हे आम्ही स्वतः डोळ्याने बघितलेलं. जगदाळे साहेबांनी सांगितलेला उपाय एक चांगला ठरू शकतो की जर अशा समस्या येत असतील, सगळे घरातली काही पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील, पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जात असतील, तर त्यांनी बादली भरून कचरा जर गेटच्या आत ठेवला आणि तो जर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थोडंसं सहकार्य करून, त्यांनाही कामाचा व्याप आहे, त्रास आहे आम्ही जाणतो, पण तरी सुद्धा त्यांनी सहकार्य केलं आणि हा सुचवलेला उपाय जर अंमलात आला तर नक्कीच हा कचरा जो उघड्यावर पडतोय त्याला हे नष्ट होण्याला हातभार लागेल. आणखी काय तुम्हाला याच्यावरती उपाय सुचवायचा आहे? आता यावर उपाय असं सुचणार काय नाही. कारण विशालदा पण म्हणाले ठीक आहे मान्य, पण महानगरपालिका कर्मचारी हे त्याचं कामच आहे बाबा. जिथं कचरा ठेवलाय ते स्वतः. कारण 2 माणसं काय ठेवला, ते ड्रायव्हर आणि टिप्परचा कर्मचारी हे कचरा ठेवला, तो कचरा उचलून टाकायसाठी ठेवलेले. त्यामुळे त्यांचं कामच आहे ते त्यांनी केलंच पाहिजे. नाही केलं तुम्ही पण सांगितलं तुम्ही टोल फ्री नंबरला फोन करून ही तक्रार नागरिकांनी जागरूक होऊन तक्रार नोंद केली पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या डोक्यावर काटेरी मुकुट घालावं लागतोय, कारण तुम्ही एक चांगलं काम करायला सुरुवात केली आहे या माध्यमातून, पण त्याच्याबरोबर नागरिकांची पण बाजू असते. त्यामुळे तुम्हाला प्रशासन आणि नागरिक दोन्हीकडे ट्रोल केलं जाऊ शकते. कारण चांगलं काम करत असताना काट्यावरून चालावं लागतं हे तर 100%च गरज आहे. त्यामुळे सातत्यानं तुम्हाला नागरिकांच्या बरोबर प्रशासनालाही जाब विचारावं लागेल, त्यांच्याकडून ते काम करून घ्यावं लागेल
अशा सुविधा निव्वळ. आता परवाचीच गोष्ट आहे तर तो नागरिकच हे करतो त्यावेळी बरेच उलट्या सुलट्या सुद्धा कमेंट तुमच्याकडे येतात. म्हणजे निस्वार्थपणे एखादं कार्य करायचं जायचं तर दोन्हीकडनं मार खायचा, जसं मराठीत म्हटलं जाते, समाजाकडूनही आणि प्रशासनाकडूनही. असं तुम्ही काम उचललंय तर वेळोवेळी जसे भास्कर पेरे पाटील सांगतात की हे करू नका, त्याच्याऐवजी ते करा. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले की थुंकू नका हे म्हणण्यापेक्षा इथं थुंका म्हणून त्यांनी बेसिन केल्या. अशा पद्धतीने निव्वळ कचरा इथं करू नका म्हणण्यापेक्षा सक्षमरित्या इथं करा किंवा इथं टाका यासाठी सक्षम उपाय तयार झाला पाहिजे प्रशासनाकडून, तरच तुमच्या कार्याला एक चांगली पुष्टी प्राप्त होईल. अन्यथा तुम्ही ट्रोल होत जाईल, प्रशासन ठिकाणी जाईल आणि नागरिक तुमच्या नावाने ओरडत जाईल. तर हे प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की त्यांनी याच्यावर चांगला विचार करावा, कारण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कचरा हे भयंकर असं शत्रू तयार झालेला आहे. त्या कचऱ्यामुळं सडल्यामुळं अनेक रोगराई पसरू शकतात. असं हे काटेरी मुकुट पाहून त्यांना न पगार, मराठीमध्ये म्हणलं जातं की बिनपगारी फुल अधिकारी, असे हे आमचे काही सामाजिक कार्यकर्ते काम करतायत आणि वरून बोल आणि शिव्याने खाऊन घेत आहेत. तर त्यांच्या पाठीशी सर्व जनता आणि प्रशासनानं राहणं आवश्यक आहे. प्रथमतः जय श्रीराम. आपण कोल्हापूरमधील नंदवाळ हे प्रति पंढरपूर म्हणून अशी ओळख असणारं हे आपलं नंदवाळ. या ठिकाणी सर्व भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी ह्या पायी दिंडीमध्ये जात असताना सर्वजण कुठल्याही जाती धर्माचे न भेदभाव ठेवता समान सर्वांना एक वागणूक देऊन ही दिंडी चालत असते. त्यामुळे या दिंडीचं खूप मोठं महत्व आहे आणि महात्मा आहे. आणि अशा प्रकारे दिंडीला आम्ही वात्सल्य गोसेवा संस्थे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांना पाणी असेल किंवा त्यांचा फराळ असेल ते देण्याची आमची एक छोटीशी म्हणजे त्यांच्या पांडुरंगाच्या चरणी सेवा आम्ही करत आहे. पांडुरंग प्रत्यक्षात जर या ठिकाणी आता अवतरले आणि तुम्हाला त्यांच्याकडे एकच मागणं मागायचं आहे तर तुम्ही त्यांच्याकडे ते मागणं काय मागाल? सर्वप्रथम आम्ही गोरक्षक आहे सर्वजण या ठिकाणी, आमच्या मनात भावना एकच आहे. स्वतः जर पांडुरंग या ठिकाणी अवतरले तर देवाला आम्ही एकच सांगेन या माध्यमातून की जास्तीत जास्त गोमातेची जी कत्तल व्हायला लागल्या ह्या भारत देशामध्ये कायदा लागू असून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गायीची कत्तल होत्या, ती जास्तीत जास्त संख्येने थांबावी या ठिकाणी, हेच पांडुरंगाकडे आमचं मागणं असेल सर्व गोरक्षकांना. जय महाराष्ट्र. आज आम्ही गेली 11 वर्ष टेम्पो युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी वाटप करत आहे. आणि प्रत्येक वेळी वारीचा एक नवीन काहीतरी लुक असतो. प्रत्येक वेळी वारीत लोक विविध प्रकारच्या किंवा लहान मुलं विठ्ठल होऊन येतात, लहान मुली रुक्मिणीचं रूप घेऊन येतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ही वारी आपल्या कोल्हापूरची चालू आहे. जिथे पंढरपूरला जी वारी जाते त्यानंतर मला वाटते महाराष्ट्राची आपली 2 नंबरची वारी असेल कोल्हापूरची, ती नंदवाळला जाते. ती जे दादांनी रामोदादांनी जी वारी चालू केली आपल्या कोल्हापुरात पहिल्यांदा, ती अत्यंत चांगली आणि स्वच्छता म्हणजे कचरा निर्मूलन अशी वारी चालू केली आणि भरपूर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. यात प्रत्येकजण सामाजिक कार्यकर्ते आहेत, आमचे बाकीची लोक आहेत जे टेम्पोवाली सहकार्य करतात. अशा प्रकारे पुढं आमचं हे कार्य सदैव चालू राहील. टेम्पोवाली प्रत्यक्षात जर पांडुरंग इथं अवतरले आणि तुम्हाला त्यांच्याकडे एकच मागणं मागायचं आहे तर तुम्ही काय मागशील? आम्ही एकच त्यांच्याकडे मागणं मागेल की जे आता आपल्या देशात जी अराखडा माजलेली आहे, जे विद्यार्थ्यांवर जे अत्याचार चाललेला आहे तो बंद व्हावा आणि त्यांना त्यांचा न्याय मिळावा, हेच मी त्या पांडुरंगाकडे या ठिकाणी मागणं मागेन. नमस्कार सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दरवर्षीप्रमाणे आपल्या आषाढी एकादशी जी आहे ती कोल्हापूरमध्ये साजरी केली जाते अतिशय उत्साहामध्ये आणि शांततेने पार पडते. आता जो आपण हा प्रश्न जे विचारलात की प्रसादना की बाबा जर आपल्या समोर जर विठुरायांचं जर दर्शन झालं तर काय मागितलं पाहिजे, तर एकच माझी मागणी आहे, अशी एक मागणी आहे की महिलांच्या वरती जे अत्याचार आहेत ते पहिला प्रथम थांबले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही एक मागणी मागायला सांगितली आहे पण माझ्याकडे अशा काही मागणी आहेत की भ्रष्टाचार या कोल्हापूरमध्ये जो चालू आहे तो थांबला पाहिजे आणि जे काही हिंदुत्ववादीचे कार्यकर्ते गोरक्षक आहेत किंवा लव जिहाद विरोधात मी काम करते तर ह्या गोष्टी ज्या सर्व आहेत या कुठेतरी भ्रष्टाचाराच्या थांबून कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे असं मी विठुरायांच्या चरणी मागणी करते. तुम्ही एक प्रश्न छेडलाय म्हणून तुम्हाला की मला असा सातत्याने एक प्रश्न उद्भवतो की महिला अत्याचार,
पण महिला अत्याचारामध्ये तुम्ही पण एक महिला, एक लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या घराची सून झाला तर एक स्त्री त्या सासू म्हणून तुम्हाला हे करत असते, सांभाळत असते. आणि ज्यावेळी तुम्ही माहेरी असताय तेव्हा तुमची आई तुमचं संगोपन करत असते. मग ज्यावेळी आई आणि मुलगी असं जेव्हा नाते येतंय आणि तेच नातं जेव्हा सासू आणि सून मध्ये येते, तिथं का फरक पडतोय? तिथे फरक पडण्याचं कारण एक कधी वेळेला सासू त्या सुनेला आपली मुलगी मानत नाही आणि कधी काळी असं होतं की सून आपल्या सासूला आई मानत नाही. त्यामुळे पण वादवाद होतात. आणि काही टीव्ही सिरियल आहेत, त्या टीव्ही सिरियल मध्ये मी तुम्हाला सांगतो, मी टीव्ही बघत नाही, कारण आपण रिअल मध्ये जे शो करतो ते टीव्हीवर दाखवलं जातात. त्या गोष्टीतून चांगलं काही शिक्षण घेण्यासारखं किंवा संस्कार घेण्यासारखं शिकवलं जात नाही. त्या टीव्हीच्या मराठी जे सिरियल असतात त्या सिरियलच्या मार्फत एखाद्याला संस्कृती आणि संस्कार किंवा एखादं शिक्षण घेऊन पुढे कसं जावं हे काही संस्कार शिकवलं जात नाही. तर या प्रत्येक पिढीमध्ये आमच्यापेक्षा जास्त काही शिकलेल्या महिला आहेत, त्यांनी सासूला आपली आई समजून तिची सेवा केली पाहिजे आणि सासूने मुलगी समजून सुनेची सेवा केली पाहिजे. कारण आता बघायला गेलं तर सासू सुनेचा कत्तल करते. काही तुम्हाला बातम्या न्यूज बघितल्या असेल, तुम्ही न्यूज चॅनलवाले आहात, तुम्ही खूप चांगला प्रश्न पण विचारलेला आहे. काही वेळेला खूप मी असं बघितलंय की काही ठिकाणी महिलांच्या हत्या ही सासरीच केली जाते, माहेरी नाही. मग काही अंशी असं म्हणावं लागेल का की हे जे महिला अत्याचार होतात त्यामध्ये काही अंशी महिलाच जबाबदार आहेत आणि ती सुधारणा होण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे? आपण असं म्हणू शकत नाही की या गोष्टीला महिला जबाबदार आहेत. प्रत्येक कुठे ना कुठेतरी काहीतरी एका हाताने टाळी वाजत नाही म्हणतात तसं आहे. ते कुठेतरी अत्याचार हा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि तो थांबला पाहिजे म्हणजे कसं आहे की एक बातमी घडली की दुसऱ्याला चान्स मिळतो की काय कत्तल करायला, त्याला आयडिया मिळते, त्यानुसार ते समोरच्या व्यक्तीला हुंडाबळी घेणे किंवा पैशासाठी जे मर्डर केले जातात ते कुठेतरी त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, तरच हे अत्याचार थांबतील. आणि तुम्ही जे माझा प्रश्न असा आहे मॅडम की ज्यावेळी आपण महिला अत्याचार हा प्रश्न येतोय त्यावेळी प्रामुख्याने पुरुषाला जबाबदार धरलं जातंय. पण आता जे आपलं काही संभाषण चालू आहे त्यामध्ये असं समजून येते किंवा उमगते की काही अंशी महिलांसाठी कारणीभूत आहेत, की महिलांच्याकडूनच सासूरूपी ननंदरूपी आणखी आपल्याला काय कोणा आरोप करायचा नाही, पण ही सत्यता जर बघितली तर महिलांमध्ये जर सहानुभूतीचा प्रश्न आला, मानसिकतेमध्ये बदल आला की आपली मुलगी ही दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे आणि तशीच दुसऱ्याची मुलगी माझ्याकडे सून म्हणून येणार आहे, यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे तो जर बदलला तर हा प्रश्न बऱ्याच अंशी मिटला जाईल. म्हणजे दृष्टिकोन, मानसिकता महिलांचं बदलणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच बदलायला पाहिजे. कारण एका घरामध्ये जर आई जर मुलगीला आपल्या शिकवत असेल की बाबा सासू म्हणजे आपली आईच आहे, तिचे संस्कार जर ते केले तर मला वाटतं हे अत्याचार कुठेतरी आणि जे मानसिकता जी वाईट आपल्या ह्याच्यामध्ये आहे डोक्यामध्ये ते निघून जाईल. आपले विचारच चांगले असतील तर अत्याचार पण थांबतील, मला असं वाटतं. धन्यवाद. थँक्यू.